आंबोली घाटातील यू आकाराच्या धोकादायक वळणावर रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका सुसाट ट्रकने दुचाकीला चिरडल्याने निकिता प्रसाद राऊत वय वर्ष 10 राहणार फौजदारवाडी आंबोली या चिमुरडीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिची आई चैताली राऊत या गंभीर जखमी झाल्या आहेत. फरशीने भरलेल्या या ट्रकचा वेग इतका बेफाम होता की धडक दिल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात हा ट्रक काही अंतरावरच घाटात उलटला, ज्यामुळे रस्त्यावर फरशा विखुरल्या जाऊन तब्बल 2.5 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या भीषण अपघातामुळे संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी करत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. मात्र पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व त्यांच्या पथकाने तातडीने धाव घेत परिस्थिती शांत केली आणि संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतले. जखमी चैताली राऊत यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच वारंवार होणारे हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने घाटातील अवजड वाहनांच्या वेगावर कठोर निर्बंध घालावेत अशी मागणी देखील आता संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे. त्रिविक्रम सावंत, कोकण लॅब ब्रेकिंग, आंबोली सावंतवाडी. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.